सायबर दरोडेखोरांनी लोकांना फसवण्यासाठी आता एक नवा फंड आणलाय, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. मुंबईच्या ताडदेवमधील एका व्यक्तीनं डिजिटल अरेस्ट जाळ टाळून तब्बल 35 लाख रुपये गमावले आहेत, तर गुजरातच्या एका व्यक्तीलाही असाच आर्थिक फटका बसलाय. ही झाली फसवणुकीची उदाहरणं, पण नेमके डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, अशी फसवणूक झाल्यास काय करावे, याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैजनाथ वांजळकडे. मित्रांनो, अशाच नवनवीन कायदेशीर तरतुदी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपणास कोणताही कायदेविषयक सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असल्यास स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. आपणास सशुल्क योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. मित्रांनो, डिजिटल अरेस्ट हा एक प्रकारे ऑनलाईन ब्लॅकमेलिंगचा नवीन प्रकार आहे. डिजिटल अरेस्टचा सोपा अर्थ तुम्हाला ऑनलाईन धमकी देऊन व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तुमच्यावर लक्ष ठेवणे हा होय. प्रामुख्याने शहरी भागातील नागरिक या प्रकारच्या फसवणुकीस बळी पडत असल्याचे समोर आले आहे. डिजिटल अरेस्ट दरम्यान गुन्हेगार हे सीबीआय एजंट, आयकर अधिकारी किंवा कस्टम एजंट, ईडी, एनसीबी किंवा पोलीस असल्याचं भासवतात. फोन कॉलद्वारे संपर्क करून ते संबंधित व्यक्तीला व्हॉट्सअप किंवा स्काईप सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ कम्युनिकेशनसाठी धमकावतात. आर्थिक गैरव्यवहार असेल, कर चोरी किंवा इतर कायदेशीर उल्लंघनासारख्या कारणांचा हवाला देऊन डिजिटल अरेस्ट वॉरंटची धमकीही दिली जाते. फसवणूक करणारे हे सायबर गुन्हेगार पोलीस स्टेशन सारखे सेटअप तयार करतात, जेणेकरून फोन केलेल्या व्यक्तीला त्यांच्यावर विश्वास बसावा. या दरम्यान गुन्हेगार नागरिकांना घराबाहेर पडण्यास व इतरांशी संपर्क साधण्याची बंदी घालतात. वॉरंट रद्द करण्यासाठी किंवा कथित आरोपांमधून सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. या काळात गुन्हेगार व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात राहतात. यामुळे गुन्हेगार सातत्याने संपर्कात असल्याने पीडित व्यक्तीला कोणतीही इतर कृती करता येत नाही. ते ऑनलाईनच्या माध्यमातून घरातच कैद होतात. सायबर गुन्हेगार नागरिकांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची अथवा कुटुंबातील एखाद्या सदस्याने चुकीचे कृत्य केले असून त्यांना अटक केल्याची खोटी माहिती सांगतात. बहुतांश प्रकरणात गुन्हा दाखल करणे व अटक करण्याची भीती दाखवत फसवणूक केली जाते. मात्र अशा वेळी घाबरून जाऊ नये. तुम्ही जर कोणताही गुन्हा केला नसेल तर घाबरण्याचे कारणच नाही. तसेच घाबरून वैयक्तिक व बँकेशी संबंधित कोणतीही माहिती ह्या गुन्हेगारांना देऊ नये. तुमचा युपीआय आयडी असेल, बँक खाते क्रमांक किंवा ओटीपी सांगितल्यास तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढून घेतले जाऊ शकतात. अशा किंवा कोणत्याही ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःला वाचवायचे असल्यास बनावट ॲप्स डाउनलोड करणे टाळावे. मेसेज अथवा ईमेलच्या माध्यमातून आलेल्या लिंक्सवर क्लिक करणे टाळावे. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या नकळत बँक खात्यातून पैसे वजा झाल्यास याबाबत त्वरित बँकेला माहिती देऊन पोलिसात तक्रार दाखल करावी. यामुळे पैसे परत मिळण्यास मदत होऊ शकते. याशिवाय आपण जर तुमची फसवणूक झाली असेल किंवा होत असेल तर लगेच सायबर क्राईमच्या हेल्पलाईन नंबर 1930 या नंबरवर किंवा वेबसाईट cybercrime.gov.in वर तक्रार करा. बनावट कॉल्स आणि मेसेजची ऑनलाईन तक्रार केली जाऊ शकते. टेलिकॉम विभागाने व्हॉट्सअपवरील बोगस कॉल्स आणि मेसेज रोखण्यासाठी चक्षु नावाचे एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आपण स्पॅम कॉल्स, मेसेजेस आणि व्हॉट्सअपवरील बनावट कॉल्स किंवा मेसेजेसची तक्रार करू शकता. यामुळे ऑनलाईन व्यवहार असो अथवा कोणतेही काम, सजग राहा, सतर्क राहा. धन्यवाद.